वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाचा अभ्यास आपण करत आहोत। कठोपनिषदातील अध्याय 1 वल्ली 3 त्यातील पहिल्या मंत्राचा अभ्यास आपण मागच्या सत्रामध्ये केला होता। तिसऱ्या वल्लीतला जो पहिला मंत्र आहे तो वैशिष्ट्यपूर्ण मंत्र आहे। ऋतं पिबंतो सुकृतस्य लोके असे मंत्राचे शब्द आहेत की या शरीरामध्ये, या लोकामध्ये म्हणजे या शरीरामध्ये 2 तत्वे प्रविष्ट होऊन राहिलेली आहेत। त्यापैकी एक कर्मफळ भोगतो आणि दुसरा साक्षी रूपाने त्याला बघतो। आचार्यांनी याची टीका लिहिताना ही 2 तत्व म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा आहेत असं लिहिलं आहे। वास्तविकतः याचा अर्थ करताना मनुष्याच्या म्हणजे जीवाच्या शरीरामध्ये एकूण 3 तत्व असतात: जीव, ईश्वर आणि परमात्मा। जीव हा कर्ता आहे आणि कर्मफळांचा भोगता आहे। ईश्वर हा प्रत्येक जीवाच्या सगळ्या कर्मांचा बिनचूक हिशोब ठेवतो आणि निःपक्षपातीपणे प्रत्येक जीवाला आपल्या आपल्या कर्मांची फळं मिळेल अशी व्यवस्था करतो, नियोजन करतो। म्हणून ईश्वराला आपण नियामक म्हणतो किंवा कर्मफलदाता म्हणतो। आणि परमात्मा अधिष्ठान आहे। परमात्म्याच्या अधिष्ठानावरती जीव आणि ईश्वर ही दोनही तत्व कार्य करतात। या श्रुतीच्या संदर्भामध्ये आपण बघितलं होतं की जीव कर्ता आहे, ईश्वर ह्याला देखील साक्षी म्हटलेलं आहे, परंतु ईश्वर कर्मफळदाता आहे, ईश्वर हिशोब ठेवतो। आणि परमात्म्याला देखील काही टीकाकारांनी साक्षी म्हटलेलं आहे। परमात्मा हा निष्क्रिय साक्षी आहे। परमात्मा कोणाच्याही कर्मांचा हिशोब ठेवत नाही, परंतु परमात्मा आहे म्हणून त्याच्या अधिष्ठानावरती जीव आणि ईश्वर ही दोनही तत्व असतात, कार्यरत असतात। जीव, ईश्वर आणि परमात्मा प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे आणि प्रत्येक जीवाला आपल्या कर्माची फळं भोगणं अपरिहार्य आहे। शेवटी ही सगळी जी तत्वज्ञानाची प्रणाली आहे ती कुठेतरी आणून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाशी भिडवावी लागते। त्याच्यामधला मुख्य संदेश हा आहे की आज आपल्या वर्तमान जीवनामध्ये जी परिस्थिती आहे ते आपल्याच पूर्वकर्मांचं फळ आहे, आपल्याच पूर्वकर्मांचा परिणाम आहे। त्यामुळे आपल्या जीवनातल्या आजच्या परिस्थितीसाठी दुसऱ्यांना दोष देऊ नये हा एक भाग आपण मागच्या वेळेस बघितला होता। दुसरा भाग यातला असा आहे की आज आपण ज्या प्रकारची कर्म करतो, ज्या प्रकारचे प्रयत्न करतो त्याचा परिणाम म्हणून आपलं पुढचं जीवन येणार आहे। त्यामुळे प्रयत्नांचं महत्त्व मानवी जीवनामध्ये अपार आहे। प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात। प्रयत्नांची पराकाष्ठा करणं अपेक्षित आहे। प्रारब्धवाद आहे, प्रारब्धाने जे काही मिळायचं ते मिळेल अशा प्रकारे निष्क्रिय बसून राहणं परमार्थात अपेक्षित नाही, तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। या प्रयत्नांचा परिणाम म्हणून पुढचं जे जीवन आहे ते आपल्या वाट्याला येणार आहे, हा एक भाग। आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी की प्रपंच आणि परमार्थ, तर प्रपंच जो आहे तो आपला प्रारब्धाधीन आहे असं म्हटलं जातं, परंतु परमार्थ हा पूर्णतः प्रयत्नाधीन आहे।
प्रपंचामध्ये जे कुठले चांगले वाईट भोग, अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती आपल्या वाट्याला आज आली आहे अथवा भविष्यात येईल, ती सगळी आपल्या प्रारब्धानुसार अथवा आपल्या आजच्या कर्मानुसार ठरते. परंतु जो परमार्थ आहे, परमार्थाची सिद्धी होणं, मोक्षाची प्राप्ती होणं, हे पूर्णतः प्रयत्नाधीन आहे. याच्यामध्ये प्रारब्धाचा रोल नाही. आपण ह्या मनुष्य जन्मामध्ये जितके अधिक प्रयत्न करू, तितके अधिक आपण आपल्या शरीराच्या आतमध्ये हा जो परमात्मा आहे, तोच मी आहे, ही अनुभूती आपण याच देहामध्ये घेणं शक्य आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असं आपल्याला तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर ही दुसरी गोष्ट की या श्रुतीचा जो महत्त्वाचा ॲप्लिकेशनचा भाग हा दुसरा हा आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की परमात्म्याची अनुभूती घ्यायची असेल मनुष्याला, आपण बघितलं होतं की परमात्म्याची आपल्याला अनुभूती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी जीवाला दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण बघितलं होतं की जीव, ईश्वर आणि परमात्मा. परमात्मा हा शुद्ध चैतन्य रूप आहे. ईश्वर हा सगुण निराकार आहे. ब्रह्म, माया आणि मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब, हे तीन तत्व मिळून ईश्वर ही संकल्पना होते. आत्मा, बुद्धी आणि बुद्धीमध्ये आत्म्याचं प्रतिबिंब, हे तीन मिळून जीव ही संकल्पना तयार होते. जीव आणि ईश्वर हे मूलतः ब्रह्मरूपच आहेत. केवळ उपाधी रूपाने ते जणू वेगळे झाल्यासारखे वाटतात, प्रत्यक्ष वेगळे झालेले नाहीत. हा त्यातला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की मी ब्रह्मरूप आहे किंवा परमात्मा आणि मी तत्वतः आम्ही एकच आहोत, ही अनुभूती घेण्यासाठी ते याच देहात, याच घरात, याच परिस्थितीत राहून घेणं शक्य आहे. ज्या देवाला आपल्याला शोधायचं आहे तो देव, परमात्मा, तो देखील सच्चिदानंद रूप आहे आणि प्रत्येक जीव देखील सच्चिदानंद रूपच आहे. आणि देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे देव आणि मी तत्वतः एकरूपच आहोत, हा अनुभव जर प्रत्येक जीवाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. ज्याचा आपल्याला शोध घ्यायचा, ज्याचे आपल्याला दर्शन घ्यायचं, ज्याची आपल्याला अनुभूती घ्यायची, तो आपल्याच आतमध्ये आहे, असं या श्रुतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. श्रुतीमध्ये यमदेवांनी सांगितलं आणि श्रुतीचा जो अर्थ टीकाकारांनी लिहिलेला आहे, त्या टीकाकारांनी देखील सांगितलं की ज्या परमात्म्याची आपल्याला अनुभूती घ्यायची, तो आपल्याच देहामध्ये बसलेला आहे. आपले जे सगळे अनुभवी संत आहेत, आत्मानुभवी संत, त्यांनी हे त्यांच्या रचनांच्या मध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराजांची आपल्या रचना आहे की देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. पुढे काही त्या रचनेच्या अजून ओळी आहेत आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, देव देहात देहात, काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना. की ते म्हणतात की या देवाचा शोध घेण्यासाठी तुम्ही किती काबाड कष्ट करता, किती बाहेर देवळामध्ये अमुक एका ठिकाणी या मंदिरात देव आहे, या मूर्तीमध्ये आहे, या पिंडामध्ये आहे, अशी आपली धारणा असते. आणि केवळ तेवढ्याच एका ठिकाणी आपण देवाला शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. आता इथे उपनिषदांच्या मध्ये हा संदेश दिला जात नाही आहे की तुम्ही बाहेर मंदिरामध्ये जाणं बंद करा, देवळात जाणं बंद करा, पूजा करू नका, उपासना करू नका, हा इथे अर्थ नाही. इथे त्यांना एवढंच सांगायचं आहे की जेवढा आणि जसा देव देवळामध्ये आहे, मंदिरात आहे, मूर्तीमध्ये आहे, तेवढाच आणि तसाच देव आपल्या आतमध्ये देखील आहे. तुकाराम महाराजांनी म्हटले की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न जावे लगे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्यामुळे एक लक्षात ठेवावं की सगुणाचे आधारे, या सगुणाचा आधार घेणं आवश्यक आहे. सगुणाची पूजा करणं, उपासना करणं, व्रतवैकल्य करणं, हे सगळं आवश्यक आहे. परंतु हा सगुणाचा आधार आहे आणि या आधाराने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यायची. निर्गुणाची प्राप्ती करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य लोकांना, आणि आपण सगळे सामान्य आहोत, सगुणाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. नुसतं एका जागी बसलो, ध्यानाची मुद्रा लावली आणि निर्गुणाचं चिंतन केलं, साक्षात्कार झाला, असं आपल्या बाबतीत होणार नाही. सगुणाचा आधार घेणं हे आपल्यासाठी अपरिहार्य आहे. परंतु तो आधार घेताना, मंदिरात जाताना, तीर्थयात्रा करताना एक आपल्या कायम लक्षात असावं की हा जो देव आहे तो तेवढाच, तसाच, तितकाच माझ्या आतमध्ये देखील आहे आणि त्या देवाची अनुभूती घेण्यासाठी आपल्या देहामध्ये तो आहे,
एवढी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवावी आणि त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. हा जो सगळा विषय आहे हा पहिल्या श्रुतीमध्ये येतो. आणि आता आपण दुसऱ्या मंत्राकडे जाऊ. दुसरा मंत्र थोडक्यात बघू आणि त्याच्यानंतर जो कठोपनिषदाचा प्रमुख या तिसऱ्या वल्लीचा जो प्रमुख विषय आहे तो तिसऱ्या मंत्रानंतर सुरू होईल. दुसरा मंत्र आहे तिसऱ्या वल्लीतला दुसरा मंत्र, ज्याच्यामध्ये यमदेव म्हणतात, यः सेतुरी जानानाम अक्षरम ब्रह्म यत् परम अभयन तितीर्षताम पारम नाचिकेतम शकेमहि. मंत्राचा अर्थ आहे की यज्ञ करणाऱ्यांना तो नाचिकेताग्नी सेतूप्रमाणे आहे, जे भयरहित असून संसार तरुण जाण्याची इच्छा करणाऱ्यांना आश्रय स्वरूप आहे. ते अक्षर ब्रह्म जाणण्यास आम्ही समर्थ होवो. शकेमहि समर्थ होवो या मंत्रामध्ये जी आहे ती यमदेवांनी एक प्रार्थना सांगितलेली आहे. यमदेवांनी स्वतः प्रार्थना केलेली नाही, परंतु यमदेवांनी नचिकेताला सांगितलं आहे प्रार्थना कशी करावी, कोणाची करावी आणि का करावी. नचिकेताच्या माध्यमातून यमदेव आपल्याला सांगतात की प्रार्थना करावी. कुठली प्रार्थना आहे तर याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत. जगातले जे बहुतांश सामान्य लोक असतात त्यांना याच जगातले लौकिक भोग आपल्याला मिळावेत अशी अपेक्षा असते. ते लौकिक भोग मिळावेत, प्रापंचिक भोग मिळावेत म्हणून त्या काळच्या संदर्भानुसार नाचिकेताग्नी केला आणि त्याचं चयन केलं की सर्वश्रेष्ठ स्वर्गातले भोग उपभोगायला मिळतात अशी ही तेव्हाची सिस्टीम होती, प्रणाली होती. आज ही सिस्टीम प्रणाली आपण फारशी पाळत नाही, परंतु त्या काळच्या संदर्भानुसार यमदेवांनी सांगितलं की या नाचिकेताग्नीचं चयन, हा जो नाचिकेताग्नी आहे हा सेतूप्रमाणे आहे. सेतू म्हणजे काय? ब्रिज. की आपली आजची जी परिस्थिती आहे तिथून हा सेतूसारखा आहे आणि आपण हा नाचिकेताग्नी केला तर हा डायरेक्ट आपल्याला स्वर्गसुखाचा भोग उपभोग मिळवून देईल. तर बहुतांश सामान्य लोकांसाठी ही प्रार्थना आहे की आम्ही या नाचिकेताग्नीचं चयन करावं आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला स्वर्गसुख किंवा सर्वोत्कृष्ट लौकिक भोग मिळावेत. हा पहिला भाग प्रार्थनेचा. आणि प्रार्थनेचा दुसरा भाग आहे की हे जे लौकिक भोग आहेत हे केवळ अशाश्वत रूपाचे आहेत, कायम टिकणारे नाहीत, येणारे आणि जाणारे आहेत. ही गोष्ट ज्या लोकांना कळली, पटली आणि ज्या लोकांना शाश्वत सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी यमदेव म्हणतात, अक्षरम ब्रह्म यत् परम. हे जे अक्षर ब्रह्म आहे हे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. आणि ह्या अक्षर ब्रह्माची प्राप्ती झाल्यावर काय होतं की अभयम म्हणजे हे भयरहित आहे, भयरहित पद आहे. ते ब्रह्म मी आहे अशी अनुभूती आली की मनुष्य जीव भयरहित होतो. त्यामुळे ज्यांना असं भयरहित निर्भय होण्याची अपेक्षा आहे पहिली गोष्ट. आणि तितीर्षताम पारम म्हणजे ज्यांना हा संसाराचं समुद्र पार करण्याची इच्छा आहे, भवसागर पार करण्याची इच्छा आहे, शाश्वत सुख मिळवण्याची इच्छा आहे, निर्भय ज्यांना पूर्णपणे व्हायचं आहे, निश्चिंत व्हायचं आहे, त्यांच्यासाठी त्यांना अक्षर ब्रह्माची प्राप्ती होवो अशी प्रार्थना इथे यमदेव करतात. दोन प्रार्थना की ज्यांना लौकिक भोग हवे आहेत त्यांनी नाचिकेताग्नीचं चयन करावं, नुसतं अनुष्ठान नाही तर त्यांना ते भोग प्राप्त व्हावे. आणि ज्यांना शाश्वत सुख हवं आहे त्यांना अक्षर ब्रह्म जे सर्वश्रेष्ठ आहे त्याची प्राप्ती व्हावी. अशा प्रकारची प्रार्थना शकेमहि इथे यमदेव सांगतात नचिकेताला की तू कर नचिकेता. आणि शेवटी जो चॉईस आहे तो मनुष्याला दिलेला आहे, जीवाला दिलेला आहे, नचिकेताला दिलेला आहे. ही प्रार्थना केलीस तर स्वर्गाचे भोग मिळतील. दुसरी जर तू साधना केलीस तर तुला शाश्वत प्रकारचं सुख मिळेल. याच्यातलं तुला नेमकं काय हवं आहे ते तू ठरव, विचार कर. हा तुला दिलेला चॉईस आहे. यमदेव नचिकेताला म्हणतात की या दोन्ही प्रकारच्या प्रार्थना केल्या तर ते भोग तुला प्राप्त होतील. आणि हा सगळा विषय सांगून झाल्यावर दुसऱ्या मंत्रामध्ये जो कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायातील तिसऱ्या वल्लीचा प्रमुख विषय आहे तो तिसऱ्या मंत्रापासून सुरू होतो. मंत्र क्रमांक 3 ते मंत्र क्रमांक 9 पर्यंत यमदेवांनी रथाचं रूपक वापरलेलं आहे. रूपक म्हणजे चिन्ह. की हे रथाचं रूपक वापरून त्यांनी आपल्या साधनेच्या दृष्टीने काही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत.
आपण तिसरा आणि चौथा मंत्र वाचू, त्याचा अर्थ बघू आणि मग नंतर त्याचं विस्ताराने विवेचन बघू. तिसऱ्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाहुर विषयांस्तेषु गोचरान् आत्मेंद्रिय मनोयुक्तं भोक्तेत्याहुर मनीषिणः. मंत्रांचा अर्थ आहे की आत्मा म्हणजे जीवात्मा, या श्लोकामध्ये आत्मा या शब्दाचा अर्थ जीवात्मा असा आहे. तर आत्मा अथवा जीवात्मा हा रथी आहे, बुद्धी हा सारथी आहे, मन हेच लगाम आहे अशी कल्पना करू. इंद्रिये हे रथाचे घोडे होत, त्यांच्या ठिकाणी प्रतीत होणारे विषय हे त्या घोड्यांचे मार्ग होत. आत्मा, इंद्रिये व मन यांचा समुच्चय म्हणजे जीवात्मा, यास ज्ञाते लोक भोक्ता असे म्हणतात. रथाचं रूपक आहे की ज्याच्यामध्ये रथ म्हणजे पूर्वीच्या काळी रथ हे एक वाहन होतं. आपल्या सगळ्याच प्रकारच्या प्रवासासाठी रथ हे एक प्रमुख वाहन होतं आणि त्या रथाचं रूपक घेतलेलं आहे. आणि यमदेवांनी काही महत्त्वपूर्ण संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. संकल्पनांमध्ये काय आहे की शरीर, जे मनुष्य देह आहे त्याला शरीर म्हटलेलं आहे. शरीर हा रथ आहे. रथाचा मालक म्हणजे रथी. आपण जर आजकालच्या काळामध्ये आपल्या आजच्या जीवनातलं पॅरलल शोधायचं म्हटलं तर एक कार असते. कार चालवणारा ड्रायव्हर वेगळा असतो आणि कारचा मालक वेगळा असतो. मालक स्वतः काहीही काम करत नाही. तो कारची साफसफाई करत नाही, तो कार चालवत नाही, कार थांबवून पार्किंग शोधण्याचं काम करत नाही. मालक फक्त कारमध्ये येऊन बसण्याचं काम करतो. तर इथे म्हटलेलं आहे की या शरीररूपी रथाचा जो मालक आहे तो म्हणजे जीवात्मा. जीवात्मा हा रथी आहे, शरीर हा रथ आहे, बुद्धी म्हणजे सारथी आहे. बुद्धी, सारथी म्हणजे ड्रायव्हर. आपल्या आजच्या भाषेमध्ये सारथी म्हणजे ड्रायव्हर. रथाचा रथी म्हणजे बुद्धी आहे. लगाम, पूर्वीच्या काळी सारथी असायचा आणि सारथ्याच्या हातात लगाम असायचे, ज्याला आपण कारचा ब्रेक म्हणतो. तर लगाम म्हणजे मन हे होय. घोडे म्हणजे इंद्रिय आणि घोडे ज्या मार्गावरून चाललेले आहेत ते मार्ग म्हणजे पंचविषय. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या वेगवेगळ्या मार्गावरून इंद्रियरूपी घोडे भरधाव धावतात. त्या इंद्रियांना आवरून ठेवणारे लगाम म्हणजे मन. ते लगाम ज्याच्या हातात आहे तो सारथी म्हणजे बुद्धी. रथाचा मालक रथी म्हणजे जीवात्मा. आणि हा संपूर्ण हे जे शरीर आहे त्याला रथ असे एक सुंदर रूपक यमदेवांनी रचलेलं आहे. आणि या रथाचा उपयोग काय, तर जीवानी प्रवास करावा. कुठे प्रवास करावा, तर तो जो प्रवास आहे तो समर्थांनी एका वाक्यात आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सांगून ठेवलेला आहे की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, स्थितीमध्ये आहोत, ज्या धारणेमध्ये आहोत ती आहे देहबुद्धी. देहबुद्धी म्हणजे काय, मी देह आहे अशी दृढ धारणा. मला जर कोणी विचारलं की ताई तुम्ही कोण, तर मी नेहमी सांगते की माझं नाव मुक्ता आहे, मी 5 फुटांची आहे, मी अमुक अमुक रंगाची आहे, हे माझा व्यवसाय आहे, मी स्त्री आहे, मी अमुक एका ठिकाणी राहते. तर माझी मी संबंधी जी काही धारणा आहे ती सगळी या देहाशी निगडीत आहे. मी म्हणजे देह, देह म्हणजे मी, देहापुरतीच मर्यादित मी आणि याच्या पलीकडे, याच्या आधी अथवा याच्यानंतर माझं कुठलं अस्तित्व असू शकतं हा विचार देखील माझ्या मनात येत नाही जोपर्यंत आपण अशा कुठल्या शास्त्रग्रंथाचा अभ्यास करत नाही. अशा प्रकारे मी म्हणजे देह ही जी दृढ धारणा त्याला म्हणतात देहबुद्धी. आणि समर्थांनी सांगितलंय की प्रवास करा. कुठून कुठे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देह म्हणजे काय हे आपल्याला चांगलं कळतं, देहबुद्धी म्हणजे काय हे देखील कळतं. आता आत्मबुद्धी म्हणजे काय, तर मी आत्मा आहे अशी दृढ धारणा. देहात राहून मी देह आहे असं न मानता मी आत्मा आहे असं दृढ अनुभूती घेणं त्याला म्हणतात आत्मबुद्धी. आत्मा म्हणजे काय, याच्यासाठी आपल्याला आपली स्मरणशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. की यमदेवांनी कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वल्लीमध्ये मंत्र क्रमांक 18 ते मंत्र क्रमांक 22 हे जे काही वर्णन केलं ते आत्म्याचं वर्णन आहे. आत्म्याचं वर्णन न जायते म्रियते अणोरणीयान महतो महीयान हे जे काही वर्णन होतं ते सगळं आत्म्याचं वर्णन होतं. आणि तो मी आहे
असा आपला हा प्रवास आहे आणि त्या प्रवासासाठी जो रथ आपल्याला वापरायचा तो म्हणजे आपला देह, तो म्हणजे आपला स्वदेह. आपण जेव्हा बघा बाहेर व्यवहारात प्रवास करतो तेव्हा आपण कारने म्हणतो की मला हैदराबादहून पुण्याला जायचं आहे. तर हा लौकिक प्रवास आहे, स्थूल प्रवास आहे, जेव्हा आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो. परंतु परमार्थातला प्रवास हा बाहेरचा प्रवास नाही, हा स्थूल प्रवास नाही, हा आपल्या आतला प्रवास आहे. आणि आतला प्रवास म्हणजे मी देह आहे इथपासून मी आत्मा आहे इथपर्यंत जाणं, वैचारिक दृष्टीने, अनुभूतीच्या दृष्टीने, याला म्हणतात तो प्रवास. आणि त्याच्यासाठी या शरीररूपी रथाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. हे संपूर्ण रूपक समजावून घेताना काही मूलभूत संकल्पना आहेत ज्या स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. देहबुद्धी कोणाला असते? ती जीवाला असते अथवा जीवात्म्याला असते. मी देह आहे असं मानणारं आपल्या आतमध्ये कोणतं तत्व आहे? त्या तत्वाला म्हणतात जीव. इथे म्हटलेलं आहे बघा की आत्मा, इंद्रिये व मन यांचा समुच्चय म्हणजे जीवात्मा. जीवात्मा आणि आत्मा या दोघांच्या मधला फरक, हे दोघं तत्वरूपाने कसे आहेत, हे परमार्थातलं फार मोठं कोडं आहे. हे कोडं जोपर्यंत आपल्याला उलगडत नाही तोपर्यंत पुढच्या येणाऱ्या बऱ्याच गोष्टींची स्पष्टता आपल्याला होणार नाही. त्यामुळे या रथाचं रूपक समजावून घेण्याच्या आधी जीव आणि आत्मा या दोन संकल्पना आपण मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्या समजावून घेतल्या की मग त्याच्यानंतर या रथाचं रूपक आपण विस्ताराने बघू. जीव आणि आत्मा आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जीवाची एक व्याख्या बघितली होती आणि आत्म्याची लक्षणं आपण त्याचा अभ्यास ऑलरेडी करून झालेला आहे. जीव ही संकल्पना समजावून घेण्यासाठी, स्पष्ट होण्यासाठी एक त्याच्या आधीची जी एक महत्त्वाची संकल्पना आहे त्याला म्हणतात अंतःकरण. अंतः म्हणजे आतलं आणि करण म्हणजे इंद्रिय. याच्या आधी या फोरमवरती आपण अंतःकरणाचा अभ्यास केलेला नाही आहे. त्यामुळे जीवात्मा ही संकल्पना स्पष्ट होण्याच्या आधी अंतःकरण समजावून घेऊ, मग जीव समजावून घेऊ. जीव ब्रह्मैक्य होतं म्हणजे नेमकं काय होतं हे आपण समजावून घेऊ एका प्रयोगाच्या आधाराने. आणि मग आपण हे रथाचं रूपक पुढे कंटिन्यू करू. अंतःकरण म्हणजे अंत म्हणजे आतलं आणि करण म्हणजे इंद्रिय. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक सजीव चेतन जीवामध्ये आतमध्ये अंतःकरण नावाचं एक इंद्रिय असतं. हे इंद्रिय आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, परंतु ते आहे असं आपण त्याच्या कार्यानुसार ठरवून घेऊ शकतो. की ही जी आपली इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ती देहामध्ये आहेत. उदाहरणार्थ कान, नाक, डोळे ही ज्ञानेंद्रिय आहेत. हात, पाय ही आपली कर्मेंद्रिय आहेत. ही प्रत्यक्ष आपल्याला दिसतात, परंतु प्रत्यक्ष न दिसणारं तरीही असणारं असं हे जे इंद्रिय त्याला म्हणतात अंतःकरण. या अंतःकरणाचे कार्यानुरूप 4 वेगवेगळे विभाग पडतात. 4 वेगवेगळे कप्पे नाहीत. की उदाहरणार्थ व्यवहारामध्ये मी व्यक्ती म्हणून एकच आहे, परंतु माझं कार्य बदललं की माझं नाव बदलतं. व्यक्ती म्हणून मी एकच आहे, परंतु मी जेव्हा आईचं काम करते तेव्हा मला आई म्हणून संबोधल्या जातं. मुलीचं काम करते तेव्हा मला मुलगी म्हणतात. बहिणीचं काम करते तेव्हा मला बहीण म्हणतात. व्यक्ती एक, परंतु कार्य बदललं की नाव बदलतं. अगदी तसंच आपल्या आतमध्ये अंतःकरण एकच आहे, त्याचं कार्य बदललं की त्याचं नाव बदलतं. समजावून घेऊया. अंतःकरणाचे हे जे 4 पदर असतात त्याला म्हणतात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा संकल्प विकल्प करणाऱ्या अंतःकरणाच्या त्या वृत्तीला मन असे म्हणतात. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये अत्यंत स्पेसिफिक व्याख्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही संदिग्धता नाही. संकल्प म्हणजे इच्छा, मला काहीतरी हवं हा संकल्प. आणि विकल्प म्हणजे त्याच्यामध्ये येणारे वेगळे वेगळे पर्याय, ऑप्शन्स. की उदाहरणार्थ की मनात इच्छा आली, मला आईस्क्रीम हवं, संकल्प. अंतःकरणाची जी वृत्ती संकल्प करते तिला मन असे म्हणतात. ज्या क्षणी संकल्प आला त्या क्षणी त्याच्या संदर्भात खूप सगळे विकल्प आले. आईस्क्रीम तर हवं आहे, पण मग कोणतं खाऊ? मँगो खाऊ की बटरस्कॉच खाऊ की व्हॅनिला खाऊ? घरी खाऊ की बाहेर जाऊन खाऊ? नॅचरल्सचं खाऊ का क्वालिटीचं खाऊ का बास्किन रॉबिन्सचं खाऊ? असे हे एवढे सगळे विकल्प मनामध्ये आले. आणि संकल्प विकल्प जोपर्यंत अंतःकरण करतं तोपर्यंत त्याला म्हणतात मन. संकल्प विकल्पात्मिका वृत्ती ही सा मनः.
असं बराच वेळ संकल्प विकल्प चालले की तासाभराच्या नंतर माझा निश्चय होतो, आज मला मँगो आईस्क्रीम खायचं आहे. निश्चयात्मिका वृत्तीही सा बुद्धिही. अंतःकरण जेव्हा अनेक विकल्पातून एक कुठला तरी पर्याय निवडतं, निश्चय करतं, त्या वृत्तीला बुद्धी असे म्हणतात. निश्चयात्मिका वृत्तीही सा बुद्धिही. आता नुसता निश्चय होऊन चालत नाही. अजून मी प्रत्यक्ष आईस्क्रीम खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे आपल्या मनाच्या मागे एक बॅकग्राऊंड स्कोअर ज्याला म्हणतो किंवा मागे एक तुणतुणं म्हणतो, ते तुणतुणं कायम चालू राहतं की आज मला मँगो आईस्क्रीम खायचं आहे, आज मला मँगो आईस्क्रीम खायचं आहे, ते बाहेर जाऊन खायचं आहे. मग मी आता उठून मी पर्स हातामध्ये घेते, गाडीवर जाऊन बसते आणि पहिल्या दुकानात जाते. मँगो आईस्क्रीम आहे का? तिथे नाही. मग दुसरीकडे जाते, मँगो आईस्क्रीम आहे का? तिथे नाही. तर असं जोपर्यंत मँगो आईस्क्रीम मिळत नाही तोपर्यंत मी एकीकडून दुसरीकडे तिसरीकडे जाते, परंतु मनामध्ये एकच विचार मी धरून ठेवलेला आहे, मला मँगो आईस्क्रीम हवं. अवधारणात्मिका वृत्तीही सा चित्तः. अशा प्रकारे झालेला निर्णय अथवा कुठलाही एक विचार जेव्हा आपण पकडून ठेवतो आणि वारंवार तोच विचार जेव्हा मनामध्ये घोळतो, तेव्हा त्या अवधारण करणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीला चित्त असे म्हणतात. संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी आणि झालेला निश्चय पकडून ठेवणारं चित्त. मन, बुद्धी, चित्त हे तीनही ज्या मैदानावरती काम करतात त्याला म्हणतात अहंकार. अहंकारयती इति अहंकारः. मी करणारी अंतःकरणाची जी वृत्ती आहे त्याला अहंकार म्हणतात. बघा, आपण मन, बुद्धी, चित्त याचं कार्य बघताना माझा संकल्प, माझी इच्छा, मी निश्चय केला, मी तो पकडून ठेवला, मी दुकानात गेले, हा मी आपला सगळीकडे कॉमन असतो आणि हा जो सगळीकडे कॉमन असणारा मी ते म्हणजे अहंकार. मन, बुद्धी, चित्त या अहंकाराच्या मैदानावर काम करतात. ही झाली अंतःकरण नावाची संकल्पना. आपण जेव्हा या वेदांत शास्त्राचा, या रथाच्या रूपकाचा अभ्यास करणार आहोत तेव्हा या सगळ्या व्याख्या आणि सगळ्या संकल्पना आपल्या मनात स्पष्ट असणं अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला अंतःकरण म्हणजे काय कळत नाही, जीव म्हणजे काय कळत नाही, आत्मा म्हणजे काय कळत नाही आणि या सगळ्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, आज कसा संबंध आहे, पूर्वी कसा होता, तो संबंध कशामुळे बिघडला, तो बिघडलेला संबंध कसा दुरुस्त करायचा, या सगळ्या गोष्टींची अत्यंत स्पष्ट संकल्पना असणं आपल्या मनात आवश्यक आहे. जीव नावाचं तत्व, आपण आत्तापर्यंत अनेक वेळेस हे तत्व ऐकलं, माझा जीव खूप कासावीस झाला. आता म्हणजे नेमकं काय कासावीस झालं? तुझे हात कासावीस झाले का, पाय कासावीस झाले का, हृदय कासावीस झालं, नेमकं काय कासावीस झालं? तर त्याच्यासाठी जीव म्हणजे काय हे समजावून घेणं आवश्यक आहे आणि या जीवाची अत्यंत स्पेसिफिक व्याख्या आपल्या शास्त्रामध्ये केलेली आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की हे जे अंतःकरण नावाचं तत्व आपण बघितलं, हे अंतःकरण नावाचं तत्व आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरभर व्यापून असतं. हे केवळ हार्टमध्ये म्हणजे आपलं जे फिजिओलॉजिकल बायोलॉजिकल हृदय आहे त्याच्यापुरतं हे अंतःकरण मर्यादित नाही, अथवा हे अंतःकरण ब्रेनमध्ये आहे, हार्टमध्ये आहे, लंग्समध्ये आहे, अशातला प्रकार नाही. तर हे अंतःकरण नखशिखांत आहे, म्हणजे नखाच्या टोकापासून ते शिखेच्या टोकापर्यंत संपूर्ण शरीरभर हे अंतःकरण व्यापलेलं असतं. संपूर्ण शरीरभर जीव देखील व्यापलेला असतो आणि संपूर्ण शरीरभर आत्मा देखील व्यापलेला असतो. परंतु तरी तत्वतः जीव आणि आत्मा या दोनही संकल्पना समजावून घेणं आपल्याला आवश्यक आहे. या संकल्पना समजावून घेण्यासाठी एक खूप छान सुरेख प्रयोग आहे जो आमचे सद्गुरू आम्हाला नेहमी दाखवतात. परंतु हा प्रयोग बघण्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे, त्याचा विचार आपल्याला करणं इथे आवश्यक आहे आणि ते महत्त्वपूर्ण साधन म्हणजे श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम असं आपल्याला भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की याच्यापुढे आपण जे काही हे जीव संकल्पना समजावून घेऊ, आत्मा समजावून घेऊ, जीव ब्रह्मैक्य समजावून घेऊ, ते समजावून घेण्यासाठी, कळण्यासाठी, कळलेलं पटण्यासाठी, पटलेलं जे आहे त्याचं साधनेत रूपांतर होण्यासाठी आणि साधना करून प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी श्रद्धेचा फार मोठा रोल या परमार्थशास्त्रामध्ये आहे. का बरं ह्या श्रद्धेची आवश्यकता आहे? कारण की ज्या आत्म्याची मला म्हणजे कोणाला? जीवाला अनुभूती घ्यायची आहे, मी देह नसून मी आत्मा आहे अशी अनुभूती ज्या जीवाला घ्यायची आहे,
ती जीव ही संकल्पना समजण्यासाठी आणि ती आत्मा ही संकल्पना समजण्यासाठी श्रद्धेची आवश्यकता आहे. आत्मा हे जे तत्व आहे ते मुळात इंद्रिय अगोचर आहे. आपण कठोपनिषदामध्ये श्रुती बघितली होती की तम दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहाहितम गह्वरेष्ठम पुराणम. आपण श्रुती बघितली होती. दूरदर्शम म्हणजे या आत्म्याचं दर्शन होणं, त्याची तो मी आहे अशी अनुभूती घेणं हे अत्यंत कठीण आहे. का बरं कठीण आहे याची कारणं देखील आपण बघितली होती की हा जो आत्मा आहे हा 9 प्रमाणांनी जाणल्या जात नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याच्याने तो जाणता येत नाही. 5 ज्ञानेंद्रियांनी जाणता येत नाही. प्रत्यक्ष अनुमान उपमान अर्थापत्ती आपण 9 प्रमाणं बघितली की ज्या ज्या प्रमाणांनी व्यवहारात ज्ञान होतं त्यापैकी एकाही प्रमाणाने या आत्म्याचं ज्ञान होत नाही. मग आता इथे आपण जेव्हा जीव आत्मा रथ रथी सारथी अंतःकरण या सगळ्या संकल्पना समजावून घेतो तेव्हा या संकल्पना एका हद्दीपर्यंत आपल्या वेदांत शास्त्रांनी अतिशय स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. शक्य तेवढ्या तर्काचा आधार घेऊन सांगितलेला आहे. शक्य तेवढं अतिशय सुंदर शास्त्र त्याच्याबरोबर उभारलेलं आहे. त्याची उभारणी करून आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु हे सगळं लक्षात ठेवायचं की ही सगळी केवळ एक सिस्टीम आहे, केवळ एक प्रणाली आहे. कशासाठी ही प्रणाली वापरायची तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. एकदा आत्मबुद्धी झाली की या सगळ्या प्रणालीचं काम संपलेलं आहे. आमचे सद्गुरू आम्हाला नेहमी सांगतात, अतिशय सुंदर वाक्य आहे की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स अँड फॉरगेट द सिस्टीम. ही प्रणाली जशी आपल्या शास्त्रकारांनी दिली आहे तशी श्रद्धेने स्वीकारा, ती वापरा. त्याच्यातून जो काही आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, तो रिझल्ट मिळवा आणि फॉरगेट द सिस्टीम. डोंट शूट होल्स इन द सिस्टीम. ही जी प्रणाली आहे याला फुकटची आव्हानं देत बसू नका किंवा याच्यामध्येच अडकून बसू नका. हे सांगणं का बरं आवश्यक आहे कारण की या ज्या सगळ्या आपण संकल्पना समजावून घेतो त्या कुठल्याही संकल्पना आपल्याला उघड डोळ्यांनी दिसणाऱ्या नाहीत. जीव ही जी संकल्पना आहे ती आत्तापर्यंत कुठल्याही शास्त्रज्ञाला, कुठल्याही डॉक्टरला, कुठल्याही सर्जनला शरीराचं डिसेक्शन केलं तर जीवात्मा दिसणार नाही, सापडणार नाही. परंतु तरीही तो आहे. आपल्या वेदांत शास्त्रांनी ही जीव संकल्पना समजावून सांगितलेली आहे आणि तो जो जीव आहे तो मी देह आहे असं मानून राहतो. त्या जीवाने साधना करायची आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची. आणि हा जो सगळा प्रांत आहे की श्रद्धेशिवाय होत नाही, परंतु श्रद्धा हे केवळ एक साधन आहे. त्याच्यातला दुसरा पण एक भाग आहे की श्रद्धा हे केवळ एक साधन आहे. श्रद्धेचा उपयोग करायचा, या सिस्टीमचा उपयोग करायचा, अनुभव घ्यायचा आणि मग ती सिस्टीम सोडून द्यायची. व्यवहारामध्ये बघा आपण खूपदा करतो की पूर्वीच्या काळी टी व्ही नव्हते. एक साधारण 30-40-50 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की आमच्या घरात आमचे आजोबा होते. क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायची तर ते रेडिओ कानाला लावून बसायचे आणि कुठेतरी काय लंडनमध्ये मॅच चालू आहे, अजून ऑस्ट्रेलियामध्ये मॅच चालू आहे, त्याची कॉमेंट्री टी व्हीवर सांगायचे की आता त्या खेळाडूने छक्का मारला, त्यांनी आता चौका मारला. आणि ते ऐकून इथे यांना आनंद व्हायचा. का बरं तो आनंद व्हायचा की प्रत्यक्ष आपण मॅच बघत नाही, परंतु जो कोणी तो ती मॅच बघतोय त्याच्या शब्दांवर आपण विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो आणि ते खरं मानून आपण इकडे त्याची अनुभूती घेतो की अरे हो खरंच आपल्या तेंडुलकरने, आपल्या गावस्करने, त्या काळात अर्थात गावस्कर होता, त्याने 6 मारला, तिथे तो न बघताही आपल्याला आनंद होतो कारण की आपण मध्ये कुणाच्या तरी शब्दांवर विश्वास ठेवतो. एलिव्हेटर आहे, घरातलं एलिव्हेटर आहे, लिफ्ट आहे की लिफ्टमधून जर आपल्याला जायचं असेल खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यापर्यंत तर इतर अनेक लोकांनी लिफ्ट वापरलेली आहे. त्यांनी 6चं बटन दाबलं की ते 6व्या मजल्यावरती जातात. आपण देखील त्या लिफ्टमध्ये चढलो, आपण देखील 6चं बटन दाबलं तर आपणही 6व्या मजल्यावर जाऊ. ही गोष्ट आपण श्रद्धेने व्यवहारात स्वीकारतो. प्रत्येक वेळेस आपण लिफ्ट पूर्ण उघडली, त्यातली सगळी मेकॅनिकल सिस्टीम तपासून बघितली असं करत नाही. ज्यांनी कोणी आपल्या आधी लिफ्ट वापरली त्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवतो. हे जसं व्यवहारात आहे की दुसऱ्यांच्या शब्दावर, दुसऱ्यांच्या अनुभवावर आपण श्रद्धा ठेवतो, अगदी तसंच परमार्थामध्ये आपल्या अनेक संतांनी, आपल्या सद्गुरूंनी या आत्मतत्वाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. ही अनुभूती घेऊन त्यांनी आपले जे अनुभव आहेत ते शब्दबद्ध करून ठेवले. आणि असे जे आपले संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत,
शंकराचार्य आहेत, या सगळ्यांनी ही जी वेदांत शास्त्राची प्रणाली आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे त्यांच्या प्रणालीचा आपण अभ्यास करायचा. त्यांनी जसा अनुभव घेतला तसा आपण देखील अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आणि अनुभव घेऊन ती सिस्टीम प्रणाली सोडून द्यायची. सिस्टीममध्ये प्रणालीमध्ये अडकून बसायचं नाही, त्याचं अननेसेसरी ॲनालिसिस करायचं नाही आणि त्याच्यामध्ये फुकटचा केस पाडायचा नाही. याच्यासाठी हे बॅकग्राऊंड तयार होणं, हे समजावून घेणं, हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे श्रद्धेशिवाय होत नाही, परंतु श्रद्धेमध्ये अडकून देखील बसायचं नाही. एक ज्ञानेश्वर महाराजांनी डिस्क्लेमर दिलेलं आहे की नुसधे याची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा परी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. आता बऱ्याचदा काय होतं की श्रद्धा आवश्यक आहे असं लोक ऐकतात आणि मग त्यांना असं वाटतं की आम्ही खूप श्रद्धावान आहोत, आमची देवावर श्रद्धा आहे, आमची भक्ती आहे, आम्ही जाऊन देवाला रोज फूल वाहतो, रोज उदबत्ती ओवाळतो आणि तेवढं केलं की आमचं काम होईल. असं देखील नाही. श्रद्धा हे साधन आहे, त्याचा उपयोग करायचा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची आणि मग त्याच्यानंतर श्रद्धा असो, जीव ही संकल्पना असो, जीव ब्रह्मैक्याची जी काही प्रक्रिया आहे, या सगळ्या गोष्टी हळूहळू गौण होतात, कारण की तो सिस्टीमचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. एक पूर्वतयारी आहे, पूर्वपीठिका आहे आणि ह्याच्यानंतर हे रथाचं रूपक समजावून घेण्यासाठी आपण एक भाग बघितला, अंतःकरण म्हणजे काय, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे काय. आता दुसरा भाग आपण बघू की जीवात्मा म्हणजे नेमकं काय आणि जीवात्मा आणि आत्मा या दोन गोष्टींमध्ये नेमका काय फरक आहे अथवा काय साधर्म्य आहे. ही गोष्ट आपण व्यवस्थित आज एका प्रयोगासकट समजावून घेण्याचा प्रयत्न करू. जीवात्मा ही जी संकल्पना आहे ही आपल्या शास्त्रकारांनी बसवून दिलेली आहे. मागच्या वेळेस आपण त्याची व्याख्या बघितली होती की या जीव या संकल्पनेमध्ये 3 घटक असतात. आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, हे 3 घटक मिळून जीव नाकाची संकल्पना तयार होते. हा एक कन्सेप्ट आहे, सिस्टीम आहे, प्रणाली आहे. आपल्या शास्त्रकारांनी सांगितली, आपण श्रद्धेने ती सुरुवातीला स्वीकारायची की जिथे जिथे जीव आहे, चेतन जीव आहे, तिथे तिथे हे 3 घटक असलेच पाहिजेत. एक आहे आत्मा, दुसरी आहे बुद्धी आणि तिसरा आहे आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. आता पुढचा प्रश्न की आत्म्याचं बुद्धीमध्ये प्रतिबिंब कसं काय पडेल, कारण की आत्मा हा मुळात अरूप आहे, निराकार आहे. याचा अभ्यास आपण आधी केला होता की न जायते न म्रियते. मग ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही, त्याचं प्रतिबिंब कसं पडेल. आता या फोनसारखी एखादी वस्तू आहे, तिचं प्रतिबिंब पडणं शक्य आहे, परंतु ज्याला मुळात बिंबच नाही, रूप नाही, त्याचं प्रतिबिंब कसं पडेल. तर प्रतिबिंब हा एक शब्द आहे, परंतु त्याच्यासाठी जो दुसरा शब्द आहे त्याला म्हणतात छाया. छाया म्हणजे सावली. हा जो आत्मा आहे तर आत्मा मूळतः प्रकाश रूप आहे, जणू प्रकाश आहे. त्या आत्म्याला म्हणतात ज्ञान प्रकाश, त्याला म्हणतात अलौकिक प्रकाश. आपण मागच्या एका सत्रामध्ये व्याख्या बघितली होती की संस्कृतमध्ये दिव नावाचा एक धातू आहे. या दिव नावाच्या धातूपासून 2 शब्द तयार झाले. एक शब्द आहे देव आणि दुसरा शब्द आहे दिवा. दिवा म्हणजे बाहेरचा प्रकाश, लौकिक प्रकाश, जो डोळ्यांना दिसतो आणि ज्या प्रकाशात डोळ्यांना दिसतं. सूर्याचा प्रकाश हा लौकिक प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश हा लौकिक प्रकाश आहे. ही जे काही ट्यूब बल्ब आपल्या घरात लागलेले आहेत, हे सगळे लौकिक प्रकाश आहेत. लौकिक प्रकाशात डोळ्यांना दिसतं. दिवपासून दिवा, लौकिक दिव्याच्या प्रकाशामध्ये डोळ्यांना दिसतं. आणि आपलं वेदांत शास्त्र असं म्हणतं की आत्म्याच्या प्रकाशात म्हणजे अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. दिसणं आणि दिसून कळणं ह्या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. व्यवहारामध्ये आपण ज्या क्षणी एखादी वस्तू बघतो त्या क्षणी ती आपण पाहतो आणि पहिल्या क्षणी आपल्याला त्याचं ज्ञान होतं. पहिल्या क्षणी आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. त्याच्यामुळे दिसणं आणि कळणं ह्या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या आतमध्ये नेमकं काय चालू आहे ह्याचं आपल्याला ज्ञान नसतं, परंतु याचं अतिशय सुंदर स्पष्टीकरण आपल्या वेदांतांनी दिलेलं आहे की बाहेरच्या प्रकाशात दिसतं आणि आतल्या प्रकाशात दिसलेलं कळतं. बाहेरचा प्रकाश म्हणजे लौकिक दिव्याचा प्रकाश आणि आतला प्रकाश म्हणजे ज्ञानप्रकाश, अलौकिक प्रकाश, आत्मप्रकाश. त्या आतल्या प्रकाशात दिसलेलं कळतं. दिसणं आणि दिसून कळणं
ह्या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. उदाहरण बघू. उदाहरण घेतलं की आपल्याला पटकन समजतात की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हैदराबादमध्ये फार मोठा उन्हाळा, कडक उन्हाळा असतो. आणि मे महिन्याची गोष्ट आहे की माझे पती बाहेर गेले होते. काम होतं महत्त्वाचं म्हणून बाहेर गेले. बाहेर जाताना नेमके पाण्याची बाटली घेऊन जायची विसरले. भर दुपारची वेळ होती. काम करून परत आले तर लिफ्ट बंद होती, म्हणून त्यांना जिने चढून वरती यावं लागलं. घरी आले तेव्हा दमलेले होते, गळा सुकत आलेला होता, खूप तहान लागली होती. त्यांनी हातपाय धुतले आणि मला सांगितलं की पाणी घेऊन ये पटकन, मला तहान लागली. त्यांच्यासाठी पाणी घ्यायचं म्हणून मी आतमध्ये गेले. स्वयंपाकघरात गेले, फिल्टरच्या समोर उभी राहिले. पाण्याचा ग्लास घेतला, फिल्टर ऑन केला आणि पाण्याचा ग्लास फिल्टरच्या खाली धरला. बघा, व्यवहारामध्ये जेव्हा एखादी गोष्ट बघून आपल्याला ज्ञान होतं त्याच्यासाठी 3 कंडिशन्स सॅटिस्फाय होण्याची आवश्यकता आहे. ज्या वस्तूचं मला ज्ञान व्हायचं आहे ती वस्तू माझ्यासमोर माझ्या फील्ड ऑफ विजनमध्ये हवी, दृष्टी क्षेपामध्ये हवी, दृष्टीच्या क्षेत्रामध्ये हवी, ज्याला आपण फील्ड ऑफ विजन म्हणतो की जी वस्तू मला दिसते त्याचं मला दिसून ज्ञान होऊ शकतं. दुसरी की ज्या वस्तूचं मला ज्ञान व्हायला हवं त्या वस्तूवर पुरेसा उजेड हवा. आणि तिसरं, माझी नजर म्हणजे माझे डोळे उघडे हवे आणि त्या वस्तूवरती रोखलेले हवे. अशा 3ही कंडिशन्स जेव्हा सॅटिस्फाय होतात तेव्हा व्यवहारामध्ये आपल्याला बघून ज्ञान होतं. त्या दिवशी जेव्हा मी फिल्टरच्या समोर उभी होते तेव्हा माझे डोळे उघडे होते. फिल्टरवरती त्या पाण्यावरती पुरेसा उजेड होता आणि तो जो पाण्याचा ग्लास आहे तो माझ्या फील्ड ऑफ विजनमध्ये होता. मी अगदी एकटक त्या ग्लासकडे डोळे रोखून बघत होते. परंतु डोळे रोखून बघत असताना मागे काहीतरी असं ऋतम पिबंतु सुकृतस्य लोके आणि हे कोण 2 तत्व आहेत आणि ती जी काही ब्रह्मसूत्राची कमेंट्री आहे, ते जे काही गौडबंगाल आहे तो विचार आतमध्ये सुरू झाला. त्या विचाराने आतमध्ये मला पूर्णपणे व्यापलं आणि डोळे उघडे असताना डोळ्याच्या देखत देखत त्या पाण्याचं, त्या ग्लासचं, त्या फिल्टरचं जे काही व्हायचं होतं ते झालं. तिकडे माझे पती बाहेर उभे आहेत, ते आवाज देत आहेत, अगं पाणी आण, पाणी आण, 2 मिनिट. बघा, शब्द आहेत, शब्द कानावर पडतायत परंतु आतमध्ये कळलं नाही. डोळ्यांच्या समोर दिसतंय पाणी ओव्हरफ्लो दिसतंय परंतु आतमध्ये कळलं नाही. ते का कळलं नाही? कारण की आतला जो प्रकाश आहे, ज्या प्रकाशात दिसलेलं कळतं, ज्या प्रकाशात ऐकलेलं कळतं, तो प्रकाश त्या क्षणी दुसरं काहीतरी करण्यामध्ये गुंतलेला होता. आणि अशा प्रकारे हे जे आतलं प्रोसेसिंग युनिट आहे की जे बघितल्यावर आणि ऐकल्यावर आतमध्ये प्रोसेसिंग करतं, कळण्याची जी काही आपल्या आतमध्ये प्रक्रिया होती ती दुसऱ्या कुठल्या तरी विचारामध्ये गुंतलेली असल्यामुळे त्या क्षणी मला जे दिसलं पण दिसलं तरी कळलं नाही. आज आपण एवढंच समजून घेणार आहोत की दिसणं आणि दिसून कळणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे दिसतं ते बाहेरच्या लौकिक प्रकाशामध्ये दिसतं आणि दिसलेलं जे कळतं ते आतल्या अलौकिक प्रकाशामध्ये म्हणजे ज्ञानप्रकाशामध्ये म्हणजे आत्मप्रकाशामध्ये कळतं. आणि कोणाला कळतं तर ते जीवाला कळतं. हा जो जीव नावाची संकल्पना आहे ती समजावून घेण्यासाठी ही सगळी पूर्वतयारी होती. आणि ही पूर्वतयारी झाल्याच्या नंतर नेमका जीव म्हणजे काय, नेमका आत्मा म्हणजे काय, तत्वरूपाने ते कसे समान आहेत किंवा कसे वेगळे आहेत ते समजावून घेण्याचा प्रयत्न आपण एका प्रयोगाच्या माध्यमातून करू. हा जो प्रयोग आहे हा मूलतः आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी दाखवला. अनेक वेळेस हा त्यांनी अनेक लोकांना दाखवलेला आहे. याचं प्रात्यक्षिक देखील यूट्यूबवरती उपलब्ध आहे. ज्या लोकांना हे प्रात्यक्षिक परत एकदा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बघण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य यूट्यूबवरती तो व्हिडिओ बघावा. आपण आपल्या समूहावरती लिंक नंतर शेअर करू. परंतु आज आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू की आत्मा नावाचं हे जे तत्व आहे हे लौकिक प्रकाश रूप आहे. आणि आत्मा नावाचं तत्व साधर्म्य जो प्रयोग आपण बघणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एक वस्तू घेतलेली आहे. हा माझ्या हातात टॉर्च आहे. हा सगळ्यांना दिसतोय का? इथे मी जे दाखवते ते दिसतोय. हां, हो दिसतोय. हा जो टॉर्च आहे हा ऑन केल्याच्या नंतर हा जो आहे हा प्रकाश. आता इथे आपण डेमोसाठी हे जे युनिट घेतलेलं आहे हा लौकिक प्रकाश आहे परंतु आपण ह्याला तात्पुरतं आत्मा म्हणूया. आत्म्याचा प्रकाश असा दिसत नाही, कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी तो कळत नाही,
पण हा जणू आत्मा आहे असा आपण आत्ता प्रयोगापुरतं थोडा वेळ स्वीकारू की हा आहे आत्मप्रकाश, आत्मा. दुसरं आपण बघितलं होतं की जीव नावाच्या संकल्पनेमध्ये एकूण 3 घटक असतात. एक आत्मा, दुसरी बुद्धी आणि तिसरं आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. हा आहे आत्मा, हा पहिला घटक. दुसरा घटक आपण बघूया की त्याला म्हणतात बुद्धी. त्या बुद्धीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण हा एक काचेचा गोळा घेतलेला आहे. आता काचेचा गोळा बुद्धीसाठी का स्वीकारला आणि टॉर्च हा आत्म्यासाठी का स्वीकारला याची कारणं आहेत. कारण की आत्मा हा जणू प्रकाश रूप आहे, म्हणून आत्मा दाखवण्यासाठी आपण हा टॉर्च स्वीकारला. आणि बुद्धी नावाचं जे तत्व आहे ते आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं की हे तत्व म्हणजे मूळची बुद्धी ही अत्यंत शुद्ध आहे आणि स्वच्छ आहे. का शुद्ध आहे आणि का स्वच्छ आहे? कारण की ती तेज तत्वाची बनलेली आहे आणि सत्वगुणाची बनलेली आहे. जे तेज तत्वांची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे जे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय स्पेसिफिक व्याख्या करून ठेवलेली आहे. ज्ञानेश्वरी वाचताना जर आपल्या त्या ओवीकडे लक्ष असेल, त्या ओवीच्या अर्थाकडे लक्ष असेल तर हे बारकावे टिपता येतात. नाही तर आपली भरधाव गाडी ओम नमो जी अध्यापासून सुरू होते ते 9000 ओव्या वाचून शेवटी थांबते. तर याचा अर्थ पारायण करू नये असा नाही आहे. पारायण अवश्य करावं एकदा, परंतु एकदा पारायण झालं की त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्यातल्या ओव्यांचा अर्थ समजावून घ्यावा आणि हे बारकावे समजावून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेज तत्वांची आदी आणि सत्वगुणाची वृद्धी, आणि ही जी बुद्धी आहे ती जीव आणि आत्म्याच्या संधीमध्ये वसवलेली आहे. हे बुद्धी नावाचं तत्व तेज तत्वाचं आहे, सत्वगुणाचं आहे, म्हणून मूलतः अत्यंत शुद्ध आहे, स्वच्छ आहे. या काचेच्या गोळ्यासारखं ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याला प्रकाश आतमध्ये घेण्याची क्षमता आहे. हा झाला आत्मा, ही झाली बुद्धी. आणि हा जेव्हा आत्म्याचा प्रकाश किंवा आपण व्यवहारामध्ये हा जेव्हा टॉर्च मी या काचेच्या गोळ्याच्या खेटून ठेवते तेव्हा या टॉर्चचा सगळा प्रकाश या काचेच्या गोळ्यामध्ये फाकतो. हे जसं इथे आपण आता या डेमोमध्ये बघतोय तसं प्रत्यक्षामध्ये आत्म्याचा प्रकाश, अलौकिक प्रकाश जेव्हा बुद्धीमध्ये पूर्णपणे फाकतो तेव्हा आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीमधले पडलेलं प्रतिबिंब म्हणजे फाकलेला हा संपूर्ण प्रकाश, हे तीनही घटक मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते, जीव नावाचा कॉन्सेप्ट तयार होतो. आपण दुसऱ्या मंत्रामध्ये काय बघितलं होतं? छाया तपऊ. मग ही काय झाली? छाया. आणि हा काय झाला? आतप म्हणजे प्रकाश. यमदेवांनी काय सांगितलं की छाया आणि आतप म्हणजे बघितलं तर हे व्यवहारामध्ये आपण बघतो की छाया आणि सूर्यप्रकाश हे अत्यंत विरुद्ध धर्माचे आहेत. परंतु आपण जेव्हा मंत्राचा अभ्यास केला तेव्हा आपण काय विचार केला की हा जो आतप आहे म्हणजे प्रकाश आहे हाच छायारूपाने बुद्धीमध्ये वसतो. तर हा झाला आत्मप्रकाश, ही झाली बुद्धी, आणि हे झालं आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. याला शास्त्रकारांनी चिदाभास असं नाव दिलेलं आहे. प्रत्येक वेळेस आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब असं आपल्याला म्हणावं लागू नये म्हणून शास्त्रकारांनी बुद्धीमध्ये फाकलेल्या या प्रकाशाला चिदाभास असं नाव दिलेलं आहे. त्याला म्हणतात चित्तचा आभास, चैतन्याचा आभास. हा खरा नाही, हा केवळ आभास रूप आहे, हा केवळ भ्रमरूप आहे. हा आल्यासारखा वाटतो, हा येतो आणि हा जातो. हा जो मूळचा आत्मप्रकाश आहे याचं वर्णन यमदेवांनी दुसऱ्या वल्लेच्या 18 ते 22व्या मंत्रामध्ये केलेलं आहे. हा न जायते न म्रियते, हा जायते आणि हा म्रियते. येतो जीवात्मा, जातो जीवात्मा. आता ही जी संकल्पना आहे की आत्मा आणि जीवात्मा याच्यातले काही फरक आपण आज समजावून घेऊ. आणि ही जी संकल्पना आहे की प्रत्यक्ष जीव ब्रह्मैक्य होतं म्हणजे नेमकं काय होतं ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. आत्मप्रकाश जो आहे तो न जायते आणि न म्रियते. आता या सगळ्या प्रयोगाच्या आधारे आपण काय समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय की जो येत नाही आणि जो जात नाही तो मी आहे. 6 अहम. ध्यान करणारा कोण आहे? तो जीवात्मा. नाम घेणारा कोण आहे? जीवात्मा. सगळे कर्म करणारा कोण आहे? जीवात्मा. हा जो जीवात्मा आहे
हा जेव्हा साधना करतो, ध्यानाभ्यास करतो, नामसाधना करतो, तेव्हा साधना कुठलीही असेल त्याच्यामधून त्याला काय अनुभव घ्यायचा आहे की हा बुद्धीसापेक्ष जो प्रकाश आहे तो मी नाही, परंतु हा जो आत्मप्रकाश आहे जो येतही नाही जातही नाही तो मी आहे. या बुद्धीमध्ये येणारा आणि बुद्धीमध्ये जाणारा म्हणजे देहामध्ये येणारा जाणारा तो मी नसून देहसापेक्ष हे जे माझं अस्तित्व आहे ते माझं खरं अस्तित्व नाही, ती माझी खरी आयडेंटिटी नाही, हा खरा मी आहे, सहा अहम. आणि असा जर आपल्याला खरंच प्रत्यक्ष साधनेने अनुभव आला की न जायते न म्रियते तो मी आहे, तर मग मृत्यूची भीती वाटणार नाही. मृत्यूचं हे जे आहे ते अत्यंत मोठं महाभय आपल्या मनामध्ये आहे की आपण जोपर्यंत हा जो जीव आहे हा जोपर्यंत स्वतःला देह सापेक्ष मानतो, देहापुरतं मर्यादित मानतो, तोपर्यंत त्याला मृत्यूचं भय आहे. पण एकदा हा मी आहे असा अनुभव आला की मृत्यूचं भय राहत नाही. आणि तो ह्या कठोपनिषदाच्या अभ्यासाचा, या रथाच्या रूपकाचा प्रमुख उद्देश आहे. संपूर्ण वेदांतशास्त्राच्या अभ्यासाचा हा प्रमुख उद्देश आहे की ज्याचा कधीही मृत्यू होत नाही. मृत्यू का होत नाही? कारण की हा जन्मालाच येत नाही. हा जन्माला येत नाही, हा जिवंतही नाही. शरीर असलं तरी हा आहे, शरीर नसलं तरी हा आहे. जन्माच्या आधीसुद्धा आहे, जिवंतपणेसुद्धा आहे आणि मृत्यू झाल्यानंतरसुद्धा हा आहे. हा अखंड आहे आणि तो मी आहे, सहा अहम. अशी प्रत्यक्ष अनुभूती झाली की मृत्यूचे महाभय मनातून निघून जातं. हा सगळ्यात पहिला भाग. दुसरा भाग की हा जो आहे याचा जन्म देखील होत नाही. जन्म कुणाचा होतो? जन्म झाला म्हणजे काय की याच्यामध्ये देहामध्ये बुद्धीमध्ये हा प्रकाश आला, काही काळ राहिला आणि देहाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा हा प्रकाश निघून गेला. परंतु जन्म याचा कधीही होत नाही आणि ज्याचा जन्म होत नाही तो मी आहे. एकदा याची अशी अनुभूती आली की दरवर्षी माझे वाढदिवस साजरे करावेत, वाढदिवस आहेत याचे, परंतु हा मी नाही. अभ्यास आपण काय चालू आहे की हा सापेक्ष बुद्धीसापेक्ष जे अस्तित्व आहे ते माझं खरं अस्तित्व नाही, ते आभासरूप अस्तित्व आहे, भ्रमरूप अस्तित्व आहे आणि तो मी हे माझं खरं स्वरूप नाही. त्याच्यामुळे आयुष्यभर माझे जे काही आत्तापर्यंत जितके वाढदिवस साजरे केले ते साजरे करणं ही माझी स्वतःची गरज नसावी. असं होतं व्यवहारामध्ये. आपण हा जो जीवात्मा आहे हा देहसापेक्ष स्वतःला मानतो की मी 40 वर्षाची झाले, 45 वर्षाची झाले, एवढी मी कुटुंबासाठी मेहनत केली, एवढ्या मी खस्ता खाल्ल्या, एवढं मी जीवाचं रान केलं, हाडाची काढं केली आणि एवढं सगळं करूनही घरच्यांना माझा वाढदिवस देखील लक्षात राहत नाही. ही जी काही आपली शोकांतिका आहे, ही जे काही आपली व्यथा आहे ती सगळी ही सापेक्ष आहे. परंतु मुळात हे जे अस्तित्व आहे हे खरं अस्तित्व नाही, खरं आपलं मूळचं स्वरूप हे आहे. आणि हे मी आहे असा एकदा अनुभव आला की जन्माचा उत्सव साजरा करण्याची आवश्यकता नाही, मृत्यूचं भय वाटण्याची आवश्यकता नाही. आणि जिवंत असताना बघा, जिवंत या शब्दामध्येच जीव आहे. मग जिवंतपणा कोणाला आहे? तो याला आहे. हा जिवंत देखील नाही. जिवंत का नाही? कारण की याचा जन्मच होत नाही. मग जिवंत कोण असतो? हा असतो. मग जिवंतपणे आपल्याला जे काही भोग वाटायला येतात त्या भोगांमुळे आपण अत्यंत व्यथित होतो. अनुकूल भोग आले की आपल्याला हर्षोल्लास होतो, प्रतिकूल भोग आले की आपल्याला त्याचं फार वाईट वाटतं. आजार कोणाला होतात? याला होतात. केस कोणाचे पांढरे होतात? याचे होतात. क्षीण कोण होतं? स्टॅमिना कोणाचा कमी होतो? तो याचा कमी होतो. आणि याच्या होणाऱ्या प्रत्येक आजाराबरोबर आपण अत्यंत व्यथित होतो. हल्ली माझी फार कंबर दुखते, हल्ली माझे फार पाठ दुखते, हल्ली माझे केस गळतात, डोळ्यांना दिसत नाही, पहिल्यासारखे जिने चढता येत नाही. हे जे काही सगळे आहेत भोग ते हे बुद्धीसापेक्ष आहेत, परंतु हे मी नाही आणि हे मी आहे असं एकदा ठरलं की ह्याचा जो संदर्भ आहे तो अत्यंत गौण होऊन जातो. गौण होऊन जातो म्हणजे याच्यामध्ये मनुष्य राहतो, परंतु याच्यामध्ये राहून देखील हा जो आहे हा खरा मी नाही आणि हा खरा मी आहे अशी त्याला प्रत्यक्ष अनुभूती आलेली असते. आणि अनुभूती आल्याच्या नंतरचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये देह तादात्म्य सुटलेलं असतं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. जोपर्यंत आपण हे मी आहे असं मानतो तोपर्यंत ह्याचे सगळे आजार, ह्याचे सगळे विकार, ह्याच्या सगळ्या व्याधी या माझ्या आहेत असं मानतो.
परंतु आपल्याला वेदांतशास्त्र काय शिकवतं की हे मी नसून हा खरा मी आहे. आता बघा, याच्यामध्ये एक वैशिष्ट्य की हा जो आत्मप्रकाश आहे हा बुद्धीमध्ये फाकतो, परंतु बुद्धीमध्ये फाकला तरी हा बुद्धीला चिकटून राहत नाही. बुद्धीमध्ये राहतो, फाकतो, परंतु अलिप्तपणे राहतो, असंगपणे राहतो. हे आपण कशावरून म्हणू शकतो? हा जर आत्मप्रकाश या बुद्धीमध्ये चिकटला असता, त्या दूर झाल्यावरती सुद्धा या बुद्धीमध्ये कायम राहिला असता. परंतु बुद्धी जेव्हा दूर होते, बुद्धी जेव्हा निवृत्त होते, जसं या प्रयोगामध्ये आपण काचेचा गोळा दूर केला तर इथे प्रकाश राहत नाही, तसं व्यवहारामध्ये देखील जेव्हा बुद्धी निवृत्त होते गाढ झोपेमध्ये, तेव्हा हा आत्मप्रकाश इथे चिकटून राहत नाही. आणि असा जो न चिकटून राहणारा असंग अलिप्त आत्मा तो मी आहे. देहामध्ये राहतो परंतु देहाला चिकटून राहत नाही, असा हा जो आत्मप्रकाश तो मी आहे. अशी अनुभूती आली की देहाला जेवढे काही विकार होतात, जेवढ्या काही व्याधी होतात, त्या व्याधी सहन करताना देखील हा मी नाही, परंतु जिथून मी आलेला आहे तो मी आहे अशी अनुभूती येते. आणि मग देहाला होणाऱ्या व्याधींचा, जरेचा, म्हातारपणाचा, आजारपणांचा त्रास होत नाही, कारण की देह तादात्म्य सुटलेलं असतं. या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत की हा जो आहे हा कर्ता आहे, हा जो आहे हा भोगता आहे, हा जो आहे हा ध्याता आहे. बघा, आपण इथे मी काढलेले नाही, पण असं आपण केवळ कल्पना करू की इथे 2 डोळे आहेत. इथे जर 2 डोळे असतील तर हा आत्म्याचा प्रकाश जेव्हा या बुद्धीमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये म्हणजे संपूर्ण शरीरात फाकतो, तेव्हा तो या संपूर्ण शरीराला ॲक्टिवेट करतो. आपण मागच्या वेळेस ही संकल्पना बघितली होती की बुद्धी जी आहे हे तत्व मूळचं जड आहे, मूळचं अचेतन आहे. या बुद्धीमध्ये जेव्हा आत्म्याचा प्रकाश फाकतो आणि ह्या आत्म्याचा प्रकाश बुद्धीमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये फाकून डोळ्यांच्या माध्यमातून बाहेर पडतो आणि जे काही तो ग्रहण करतो, तेव्हा या बुद्धीच्या आतल्या प्रकाशाला त्या वस्तूचं ज्ञान होतं. मगाशी आपण पाण्याचं उदाहरण बघितलं होतं की डोळे उघडे आहेत आणि समोर पाणी ग्लासमध्ये पडत आहे, परंतु पाणी ग्लासमध्ये पडताना देखील आतमधली ही जी यंत्रणा आहे, आतमधली कुठली यंत्रणा, त्याला म्हणतात चिदाभास. तो जो चिदाभास आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी कामामध्ये व्यग्र होता. तो चिदाभास त्या क्षणी डोळ्यांच्या इथे उपलब्ध नव्हता, त्यामुळे डोळ्यांनी ग्रहण केलं, परंतु चिदाभास तिथे हजर नसल्यामुळे आतल्या चिदाभासाला म्हणजे जीवाला त्या बाहेरच्या पाण्याच्या ग्लासचं ओव्हरफ्लो होण्याचं ज्ञान झालं नाही. तर आतमध्ये अशा प्रकारे डोळ्यांच्या माध्यमातून जो बघतो तो आहे जीव, आणि तो जीव आहे मूळचा आत्मरूप. आणि मी जीव नसून किंवा मी देह नसून मी आत्मा आहे अशी अनुभूती आली की डोळ्यांच्या माध्यमातून कुठलंही दृश्य बघितलं तरी त्याचं आपल्याला वाईट वाटत नाही. बागेतून फुलं दिसली, सुंदर वाटलं, कोणाला वाटलं? जीवाला वाटलं. गार्बेज दिसलं, कचरा दिसला, वाईट वाटलं, कोणाला वाटलं? जीवाला वाटलं. परंतु ज्याला वाईट वाटतं, ज्याला दिसतं, तो मी नाही. ज्याला काहीही दिसत नाही, ज्याला मुळात डोळेच नाही, तो मी आहे, तो आत्मरूप मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. असा एकदा अनुभव आला की डोळ्यांनी कितीही गोष्टी ग्रहण केल्या तरी त्याच्याने आपण व्यथित होत नाही. असा विचार करा की या बुद्धीला आपण इथे कान काढलेले आहेत. कानावरती शब्द पडतात, कधी ते शब्द स्तुतीचे असतात, कधी ते शब्द निंदेचे असतात. मग असे शब्द ऐकले की ते शब्द ऐकल्यावरती आणि ऐकणारा प्रोसेस करणारा कोण आहे? तो इथला जीवात्मा, या बुद्धीच्या आतमध्ये फाकलेला प्रकाश, चिदाभास, हा जो जीव आहे तो जीव ते शब्द ऐकतो, जीव ते शब्द प्रोसेस करतो. जीवाला वाईट वाटतं, त्या जो जीव आहे, माझा जीव हर्ट झाला, मला वाईट वाटलं. परंतु हा जो आत्मा आहे याला कानच नाहीत, त्यामुळे याला कुठलाही शब्द ऐकू येत नाही. आणि ज्याला कान नाहीत, ज्याला डोळे नाहीत, जो कुठलीही गोष्ट ज्ञानेंद्रिय नाहीत, असा जो आहे तो मी आहे. सहा अहम. अशी आपल्याला एकदा अनुभव आली की मग कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा. आणि ते जे स्वहित आहे ते ह्याच्यामध्ये आहे. हा मी आहे, हा अलौकिक प्रकाश मी आहे. ही अनुभूती आली की कानांनी कुठलेही शब्द ऐकले तरी त्याचा त्रास होत नाही, डोळ्यांनी कुठलंही दृश्य बघितलं,
हल्ली बघवलं जात नाही हो, समाजामध्ये काय परिस्थिती आली, काय दिवस आले, टी व्ही आणि न्यूजपेपर उघडला तर बघवत नाही, ऐकवत नाही. ही जी काही आपली सगळी भाषा आहे ती जीवसापेक्ष भाषा आहे, देहसापेक्ष भाषा आहे. परंतु हा देह, हा जीव हे माझं मूळ स्वरूप नाही. तर हा प्रकाश जिथून आला, ज्या प्रकाशाने या संपूर्ण सिस्टीमला ॲक्टिवेट केलं, तो अलौकिक प्रकाश, ज्ञानप्रकाश, आत्मप्रकाश, तो मी आहे. आणि हे अनुभूती येण्यासाठी हे सगळे खटपट आपण करतो आहोत. आणि ही अनुभूती येण्यासाठी नेमकी कुठली प्रक्रिया आहे, कशा प्रकारे विचार करायचा, हा थोडासा भाग जो आपला राहिला आहे तो पुढच्या सत्रात बघू. आणि मग त्याच्यानंतर या रथाच्या माध्यमातून ती प्रक्रिया, ती साधना कशी करायची हे आपण समजावून घेऊ. आज आपण बऱ्याच नवीन गोष्टींचा विचार केला. आज आपण आपलं चिंतन इथेच थांबवू आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो.